महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावती 3 आरटीओ अधिकाऱ्यांना अटक। चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। विविध राज्यातून चोरण्यात आलेल्या ट्रक, हायवा, ट्रेलर यासारख्या वाहनांचे चेसी व इंजिन क्रमांकात फेरबदल करून त्यांची परराज्यात नोंदणी करून सदर वाहनांची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पुनर्नोंदणी करून या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण 5,50,00,000 रुपये किमतीची 29 वाहने जप्त करून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या 9 आरोपींना अटक केली आहे। यात 3 आरटीओ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। या रॅकेटमध्ये सहभागी असलेले आरोपी हे विविध राज्यातून ट्रक, हायवा, ट्रेलर यासारख्या वाहनांची चोरी करून त्यांच्या चेसी व इंजिन क्रमांकात फेरबदल करून या वाहनांची अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड या राज्यात नोंदणी करत होते। त्यानंतर सदर टोळी बनावट कागदपत्राच्या आधारे त्याच वाहनांचे NOC प्राप्त करून त्याची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पुनर्नोंदणी करून सदर वाहनांची लाखो रुपयांमध्ये विक्री करत होते। गत मार्च महिन्यामध्ये अशा प्रकारे बनावटगिरी करून विकलेले 2 ट्रक APMC मार्केटमध्ये आले असताना नवी मुंबई पोलिसांच्या वाहन चोरी शोध पथकाने हे 2 ट्रक ताब्यात घेतले होते। पोलिसांनी केलेल्या तपासात अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक मोटर वाहन निरीक्षक व एक सहाय्यक वाहन निरीक्षक यांनी आरोपीशी संगनमत करून वाहने समक्ष हजर नसताना त्याची पुनर्नोंदणीची कार्यवाही केल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे पोलिसांनी नागपूर येथील आरटीओला एजंटला देखील अटक केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफीक, अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।